महत्वाची बातमी सुरुवातीलाच पाहूया। बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। 23 एप्रिलला बारामती आणि राहुरीच्या विधानसभेची पोटनिवडणूक असेल, तर 4 मेला बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे। And the schedule would be that the assembly constituencies for Goa, Karnataka, Nagaland and Tripura will be held. The polling will be held on 9th of April, and for the assembly constituencies of Gujarat and Maharashtra on 23rd. The counting shall be on 4th of May for all the cases. याशिवाय देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत या निवडणुकांची घोषणा केलेली आहे। संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि केरळ या राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका यंदाच्या वर्षी होत आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार या निवडणुकांच्या तारखांची घोषणा केलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता विरुद्ध मोदी असा थेट सामना होणार आहे आणि गेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला मोठं बहुमत मिळालेलं होतं। या निवडणुकीमध्ये एसआयआर आणि धार्मिक ध्रुवीकरण, बांगलादेशींची घुसखोरी हे मुद्दे प्रामुख्याने गाजतील। तृणमूलचे राज्यस्तरीय नेते विरुद्ध भाजपचे राष्ट्रीय नेते असा थेट सामना होतोय। 2021 मध्ये 77 जागा जिंकत भाजप पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्ष बनलेला होता। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिमा मजबूत आहे। महिला, ग्रामीण मतदार यांनी त्यांना जबरदस्त ताकद दिलेली होती। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये असं चित्र दिसेल का काही प्रमाणात काही अंशी हे चित्र पालटेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। All 126 assembly constituencies for Assam, the polling shall be just in one phase, and the polling shall take place on 9th of April, Thursday, 2026. The counting shall be on 4th of May. All 140 assembly constituencies of Kerala shall also go for polling on 9th April, that is Thursday, and counting shall be on the same day, that is 4th May 2026. Puducherry also will go along with Assam and Kerala. The date of poll is 9th April, and the counting will be 4th of May. Tamil Nadu, all 234 assembly constituencies will go for poll on 23rd of April in one phase, and the counting shall be on the same day for all the 5 states/UT, that is 4th of May 2026. West Bengal, the 294 assembly constituencies, the polling shall be held in 2 phases. In the first phase 152 and the second phase 142. The date of poll shall be 23rd of April and 29th of April, and the counting shall be together for all, that is 4th of May 2026. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।